विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. ओवी गाऊ विज्ञानाची या श्राव्य मालिकेतील आजचा भाग आहे आर्किमिडीज विषयी, ज्याचा काळ होता ख्रिस्तपूर्व 287 ते 212. युरेका युरेका या नावाने प्रसिद्ध असलेली आर्किमिडीजची गोष्ट कदाचित तुम्ही ऐकली असेल. ऐकली नसेल तर आजचा भाग ऐकल्यानंतर नक्की ती ऐका किंवा वाचा. ऐकूया तर आर्किमिडीज विषयीच्या ओव्या. आर्किमिडीज स्नानाला टबामध्ये उतरला, पाही निस्सारी जलाला, कल्पनेला मिळे उभारी. घन पदार्थांच्या प्रयोगातून घेतले तत्व जाणून, नियम बनवी त्यातून, पदार्थांची घनता शोधाया. पदार्थ द्रवावरी तरंगता, वजन घटे तत्वतः, ते किती असे पाहता, निस्सारी जला एवढे. तरफेचे तत्व जाणिले, अधिक वजन पेलले, मानवी श्रम कमी केले, कार्य अधिक करावया. तरफेच्या गुणावरी आर्किमिडीज विश्वास करी, म्हणे मिळाला बाह्य आधार जरी, धरामी उचलीन. कप्पीचे मर्म जाणिले, एकमेकी त्यांना गुंफिले, त्याने कार्य सहज झाले, चलन वलन करावया. आर्किमिडीजने स्क्रू बनविला, पाणी उपसण्या योजिला, सहस्रावधी वर्षे राहिला, उपयुक्त तो सर्वांशी. युद्धासाठी सहाय्य केले, राक्षसी आकडे बनविले, सहजी शत्रूचे जहाज बुडविले, दहशत बसविली. आरशांचा उपयोग केला, प्रकाश झोत मिळविला, तो जहाजांवरी सोडिला, बेचिराख करण्यासी. परिगणिता माझी मन रमविले, त्यासाठी सर्वस्व अर्पिले, हुकुम सैनिकाचे नाही मानिले, प्राणार्पण करूनिया. श्रोते, तुमच्या लक्षात आलं असेल, आर्किमिडीजच्या आयुष्यातील कित्येक घटना, विशेषतः त्याचं वैज्ञानिक योगदान याविषयीच्या घटना
या ओव्यांमध्ये किती सुंदररित्या मांडल्या आहेत. पाण्यावर पदार्थ तरंगतात याची जाण मानवाला होती, पण या तरंगण्याचे नियम कोणते आहेत हे सगळ्यात आधी आर्किमिडीज या शास्त्रज्ञाने दाखवून दिले. त्याचा जन्म इसवी सन पूर्व 287 साली सिसिली येथील सिरॅक्यूज इथे झाला. त्याचे वडील होते खगोलशास्त्राचे अभ्यासक. त्यांच्या जीवनाबद्दल थोडीशी अनिश्चितता आहे. त्यांचे शिक्षण इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे झाले असण्याचीही शक्यता आहे. आर्किमिडीज ज्या शोधांविषयी प्रसिद्ध आहे ते बुडणाऱ्या आणि तरंगणाऱ्या पदार्थांशी संबंधित आहेत. त्याविषयीची आख्यायिका अगदी प्रसिद्ध आहे. होय, तीच ती मघाशी मी म्हणलं ना, युरेकाची गोष्ट, तीच ती आख्यायिका. राजाने सोनाराला सोन्याचा मुकुट बनवायला सांगितला होता. मुकुट बनवून आल्यानंतर राजाला त्यामध्ये तांब किंवा इतर निकृष्ट धातू तर मिसळला नाही ना, अशी शंका आली. राजाने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी आर्किमिडीजवर सोपवली. मुकुटाला नुकसान न पोहोचवता हे शोधणं तेव्हा फारच अवघड होतं. या प्रश्नाचा विचार करतानाच आर्किमिडीज आंघोळीसाठी टबमध्ये उतरले. त्यांच्या वजनामुळे पाणी बाहेर फेकले गेले. त्यावरून त्यांना या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल असं वाटलं. त्यामुळे ते अत्यानंदाने युरेका असं ओरडत विवस्त्र अवस्थेत राज दरबाराकडे पळत सुटले, अशी ती आख्यायिका आहे. पाण्यात बुडणारी वस्तू आपल्या आकारमाना इतके पाणी बाजूस सारते. याचा उपयोग करून मुकुटाची घनता शोधणं शक्य आहे. कमी घनतेचे इतर पदार्थ मुकुटामध्ये मिसळले असल्यास त्या मुकुटाची घनता शुद्ध सोन्याच्या घनतेपेक्षा कमी येणार. यावरून भेसळ शोधणं शक्य आहे. पण हा प्रयोग करण्यासाठी अचूक मापनाची आवश्यकता असते. मात्र त्या काळी अशा मापनाची शक्यताच कमी होती. त्यामुळे आर्किमिडीजने त्याच्या दुसऱ्या तत्वाचा वापर करून घनता शोधली असंही मानलं जातं. घन पदार्थ द्रवावर तरंगताना तो द्रव बाजूस सारतो. त्याचप्रमाणे त्याच्या वजनात घट होते हे आर्किमिडीजने सप्रमाण दाखवून दिलं होतं. अशीच दुसरी आख्यायिका सांगितली जाते, ती म्हणजे हत्तीचं वजन करण्यासाठी त्यांनी केलेला नावेचा उपयोग. या सगळ्या आख्यायिका विज्ञानाला अधिक रंजक बनवतात. पण आता या आख्यायिकांचं महत्त्व अधिक न वाढवता शास्त्रज्ञाची विचार करण्याची पद्धत कशी आहे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, हो की नाही? आर्किमिडीज हे अनेक आयाम असलेले शास्त्रज्ञ होते. गणिती, भौतिकशास्त्रज्ञ, अभियांत्रिकी आणि खगोलशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे. ते जसे तरफेच्या शोधासाठी प्रसिद्ध आहेत, तसंच पाण्यात बुडणाऱ्या आणि तरंगणाऱ्या पदार्थांच्या नियमांसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांनी पाय या भूमितीमधल्या 22/7 या स्थिरांकाची किंमत अचूक शोधली. पण त्याचबरोबर पॅराबोला या भूमितीतील आकृतीने सामावलेल्या क्षेत्रफळाचेही अचूक मापन केले. अभियांत्रिकी क्षेत्रात आर्किमिडीज यांना 2 गोष्टींसाठी श्रेय दिले जाते. सिरॅक्यूजसाठी 600 लोक आणि इतर सामग्री वाहून नेणारे सर्वात मोठे जहाज त्यांनी बांधले. त्याचबरोबर खालून वर पाणी खेचणारा M4 स्क्रू त्यांनी बनवला. त्याला तोडच नाही. ही कल्पना बॅबिलोनियन काळातली असली तरी आर्किमिडीज यांनी त्याला नवं परिमाण दिलं. या स्क्रूचा उपयोग जहाजातील पाणी बाहेर फेकण्यासाठी केला जाईल. या स्क्रूचा उपयोग आजही केला जातो. हे विशेष नाही का? शत्रूंच्या जहाजांना बुडवण्यासाठी आर्किमिडीजने मोठा हुक बनवला होता. क्रेनच्या हाताप्रमाणे असणाऱ्या उपकरणाच्या साहाय्याने तो जहाजावर फेकला जाईल. त्याच्या साहाय्याने जहाज वर उचलून ते बुडवण्यात येईल. सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्यांनी तीव्र प्रकाश झोत तयार करण्यात यश मिळवलं. किनाऱ्यावर निरनिराळ्या ठिकाणी आरसे ठेवून सूर्यप्रकाशाचे एकत्रीकरण करण्यात येईल.
सूर्यप्रकाश जहाजावर एकवटल्याने उष्णता निर्माण होऊन जहाज पेट घेत असे. गणित क्षेत्रातही त्यांनी योगदान दिलं. भूमितीय पद्धतीचा अवलंब करून त्यांनी पायची किंमत शोधली. त्याचप्रमाणे 3 या अंकाचे वर्गमूळही शोधलं. सारख्याच उंचीचे आणि व्यासाचे दंडगोल आणि गोल घेतले तर गोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ हे दंडगोलाच्या पृष्ठफळ आणि घनफळाच्या 2/3 एवढे असते हे त्यांनी सिद्ध केले. पदार्थ द्रवावर तरंगल्यावर त्याच्या वजनामध्ये येणारी घट ही त्याने बाजूस सारलेल्या द्रवाच्या वजनाइतकी असते. हा आर्किमिडीसचा नियम सगळ्यांना परिचितच आहे. मोठा दगड उचलण्यासाठी कामगार पहारीचा उपयोग करतात, परंतु या पहारीखाली दगडाचा एक टेकू दिलेला असतो. त्यामुळे ही पहार तरफेप्रमाणे कार्य करते. तरफेचा वापर करून कमी बलाचा वापर करून अधिक वजन उचलता येतं. या मागचे तत्व आर्किमिडीसने शोधलंय. आर्किमिडीसने जरी तरफेचा शोध लावला नसला तरी तरफेच्या गुणधर्माची आणि उपयुक्ततेची त्यांना पुरेपूर जाणीव होती. तरफेच्या साहाय्याने कमी श्रमात अधिक काम करता येतं. मोठा दगड हलवण्यासाठी लांब पहार आणि टेकूचा उपयोग केला तर सामान्य कुवतीचा माणूसही तो हलवू शकतो. तरफेच्या या गुणधर्माचा उपयोग करून वजनदार पदार्थ उचलणे ही आर्किमिडीस यांच्या दृष्टिकोनातून किरकोळ बाब होती. त्यांनी या बाबतीत केलेल्या विधानावरून त्याचा प्रत्यय येतो. त्यांनी म्हणलं होतं की मला जर उभं राहण्यासाठी पृथ्वीच्या बाहेर जागा दिली तर तरफेच्या साहाय्याने मी पृथ्वीही उचलू शकेन. तरफेप्रमाणेच कप्पीचा वापर करून कमी श्रमात अधिक कार्य करता येते हेही त्यांनी दाखवून दिले. अगदी अलीकडच्या काळापर्यंत विहिरीतून पाणी काढणे याचप्रमाणे मोठमोठी वजने उचलण्यासाठी कप्प्यांचा उपयोग केला जात असे. आर्किमिडीस हे सिरॅक्यूसच्या राजाला युद्धासाठी नवनवीन अस्त्रे बनवण्यासाठी मदत करीत असले तरी त्यांचा मूलभूत संशोधनाकडील ओढा अजिबात कमी झाला नाही. त्यांचा शेवट मात्र अचानक आणि दुःखद झाला. रोमन सेनापती मार्कस मार्सेलस याने सिरॅक्यूसवर हल्ला करून ते जिंकले. रोमन सैनिक ज्यावेळी आर्किमिडीस यांच्या निवासस्थानी पोचले त्यावेळी ते गणितातील कूटप्रमेय सोडवण्यात मग्न होते. सैनिकांनी त्यांना ताबडतोब सेनापती पुढे हजर होण्यासाठी फरमावले. मात्र आर्किमिडीसने त्यास नकार दिला. प्रमेय सोडवल्यानंतर मी येईन असे सांगितले. सैनिकाने त्यांच्या या उत्तराने चिडून त्यांना ठार मारले. वस्तुतः आर्किमिडीस यांना इजा न पोहोचवता सेनापतीसमोर हजर करण्याचे निर्देश सैनिकांना दिले होते. एका गुणी शास्त्रज्ञाची ही शोकांतिकाच म्हणली पाहिजे, नाही का? तर श्रोते हो, आजच्या भागात तुम्ही ऐकलत आर्किमिडीसचं वैज्ञानिक योगदान ओव्यांच्या स्वरूपात आणि त्यानंतर अर्थातच नेहमीप्रमाणे आपण या संकल्पना समजूनही घेतल्या. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेतील आर्किमिडीस या विषयावरचा भाग आत्ताच आपण डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात ऐकलात. धन्यवाद.